मॅम काय करायचं होतं? आपल्या आई आणि बाबांसाठी पाच पाच ग्रॅटिट्यूड लिहायचे आहेत पहिले. ओके. मॅडम काय सुरू आहे? आई आणि वडिलांसाठी लिहितो आपण. कुठल्या विषयावर? विषय नाही आज, असंच लिहू शकतो आपण.
चला आता आपण आपली जी मेन प्रॅक्टिस आहे त्याला सुरू करूया. आणि आज आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी लिहिणार आहोत. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? I'm so grateful and happy. I'm so grateful and happy for there was a Guru Purnima yes, on in July. Good record. जुलैमध्ये आम्ही त्रिशुंडी गणपतीला भेट दिली होती समोर पेठेतल्या, जिथे मला हम्म. गणपतीचं दर्शन झालं होतं. एकदाच वर्षात ना ते दर्शन होतं. तिथे गुहेमध्ये जावं लागतं समोर पेठेमध्ये. पहिल्यांदा लास्ट टाइम तिथे गेलो होतो. ओकेजन आय थिंक दॅट वॉज मला ओकेजन आठवत नाहीये, पण एकदाच वर्षामध्ये उघड होतं मंदिर. फार छान आणि फार सुंदर मंदिर आहे. खूप मोठी आहे. मी सकाळी आय थिंक दुपारी आम्ही 4 वाजता गेलो होतो, तर संध्याकाळी 7 वाजता दर्शन झालं आमचं. दर्शनाची नंतरही संपली नव्हती, पण इट वॉज लाईक व्हेरी ग्रेट मोमेंट. खूप सुंदर आणि फार पुरातन काळातल्या गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या. ओके. मी कृतज्ञ आहे 3 जुलैसाठी, कारण की मी इंटरव्ह्यूला गेले होते आणि इंटरव्ह्यू सक्सेस झाला आणि 4 जुलैपासून मी ऑफिस जॉईन केलं. मी आभारी आहे. वा. गुरुपौर्णिमा करेक्ट. गुरुपौर्णिमाच्या त्या दिवशी. ओके. जुलैमध्ये आम्ही एका रिसॉर्टला गेलो होतो, पूर्ण फॅमिली गेट टुगेदर. सो तिथे खूपच मजा केली होती आम्ही. तर त्यासाठी मी खूपच ग्रेटफुल आहे. जुलैमध्ये आम्ही फुकेत कराबीला गेलो होतो आणि तिथे आम्ही जेम्स बॉन्ड आयलंडला सुद्धा खूप एन्जॉय करून आलो. वाव. I'm happy and grateful that I always speak gratitude to one of my mentor and guru on Guru Purnima day without fail. And if not any day, but on that day, we always get in touch. So thank you for that Guru Purnima day that we still connect with each other.
ओके. I'm happy for that. सगळ्यांनी शेअर करायचं आहे आपल्या सेशन मध्ये. साधारण 10-15 लोक तरी असतात, पण फक्त ठराविकच लोक बोलतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या आईने मला चांदीची अंगठी आणि हातातले खडे घेण्यासाठी पैसे दिले होते. I'm so happy and grateful that she is so caring वाव. and still she provide money to me. मी जुलै 2024 साठी खूप आभारी आहे, कारण त्यावेळेस मी तिथून त्याच्या क्रूज वर बसून आम्ही फिफी आयलंडला गेलो आणि तिथे बीच वर खूप एन्जॉय केलं. थँक्यू. फक्त जुलै Wow. नाही अस्मिता मॅम, जॅकपॉट जुलै. हा, जॅकपॉट जुलै. Jackpot July. मी कृतज्ञ आहे जॅकपॉट 22 जुलैसाठी, कारण की माझ्या भाचीचा बर्थडे असतो. तिने मला बोलावलं होतं आणि आम्ही ते बर्थडे खूप छान सेलिब्रेट केला. I am so grateful and happy for this Jackpot July because I bought one deal of land during July month. माझी एक बिझनेस डील साठी मी बँगलोरला फ्लाय झालो होतो आणि माझे डील पण फायनल झाले होते. That deal happened only after so many years. I was struggling to get that completed. हे असं नाही बोलायचंय दीपक सर. हा वर्ड नाही Okay. यूज करायला पाहिजे ना तुम्ही, कारण तुम्ही आता काहीतरी पॉझिटिव्ह किंवा चांगलं शोधताय, पण त्याच्यामध्ये पण तुमचं माइंड अशा गोष्टी घुसवतंय. सो स्टॉप देअर ओनली. Okay. Thank you for correction. कारण तुमचं एक निगेटिव्ह वर्ड तुम्हाला 10 लिहिलेले सेंटेन्स मागे नेऊन सोडणार आहे. मी जॅकपॉट जुलै 2024 साठी आभारी आहे, कारण आम्ही वंडर वुमनच्या पूर्ण ग्रुप सोबत, लेडीजच्या ग्रुप सोबत आम्ही
नवरा माझा नवसाचा 2 मूवीचा प्रीमियर शो बघायला गेलो. थँक्यू. गुड. बरे आहे 15 जुलैची, कारण की त्यावेळेस आम्ही पुतण्याच्या लग्नाला अकोल्याला गेलो होतो. धन्यवाद. छान. मी कृतज्ञ आहे जॅकपॉट जुलै 2024 साठी, कारण की मी माझ्या मुलीसोबत मिस्टरांसोबत मूवी बघायला गेले होते. I'm so grateful for Jackpot July that I was able to attend master classes for my growth and happiness. Wow. Thank you. मी ग्रेटफुल आहे त्या जुलै मंथ मधल्या त्या दिवसाकरता, जेव्हा खूप पाऊस पडत होता आणि मी ऑफिस मधून आल्यावर मस्त मला गरम गरम भजी मिळाली होती. तर त्या मोमेंट करता मी खूपच ग्रेटफुल आहे. So happy and grateful that I was able to get some good gifts for my spouse during this Jackpot July and feel her happy about the moments. I'm so happy and grateful that I was able to give Annadan in the temple donation. For the donation.
मी कृतज्ञ आहे जॅकपॉट जुलै 2024 साठी, कारण माझ्या फर्स्ट जॉबची फर्स्ट सॅलरी मला त्या महिन्यात मिळाली. मी खूप आनंदी झाले, आभारी आहे. वा. मी खूप आभारी आहे जॅकपॉट जुलै मंथची, कारण मी अ, पहिल्यांदाच कोणत्या ढोल पथकाच्या ओपनिंग पाहिलं होतं. मी शिवगर्जनेच्या ओपनिंगला गेलेली पुण्यामध्ये. सो इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स फॉर मी. मी जॅकपॉट जुलै 24 साठी आभारी आहे, कारण 27 जुलैला माझ्या बाबांचा 81वा वाढदिवस आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला. बाबांचे अगदी बालपणीचे मित्र सुद्धा आले होते. त्यांनी कविता वगैरे म्हटली. बाबा खूप खुश होते त्या दिवशी. आम्ही छान, खूप एन्जॉय केला. मस्तच. मी कृतज्ञ आहे या जॅकपॉट जुलैसाठी, कारण या महिन्यात मला माझ्या बाबांनी सरप्राईज मॅग्नेटिक बेड गिफ्ट केला. वाव. दुसरं, माझ्या मुलाला बॅच रँक 3 मिळाली, त्याच्यामुळे मग आम्ही छान हॉटेलमध्ये जाऊन एन्जॉय केलं. वा. माझ्या मुलीला छान डॉक्टर मिळाले, ज्याच्यामुळे आम्हाला नवीन एक ट्रीटमेंट घेता आली. खूप छान महिना होता हा. थँक्यू. माझा आवाज आला होता का आता? नाही, आत्ता येतोय. ओके. 2-3 लिहिले आणि बोललो सुद्धा. ठीक आहे, हरकत नाही. आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल फॉर जॅकपॉट जुलै that I was able to serve वारकरी संप्रदाय with मिसळ पाव and पोहा, चहा, and I was able to take darshan or पालखी दर्शन. वा. So आता 5:32 झाले आहेत, तर आपण नेक्स्ट मंथ कडे जाऊया. जुलै मंथचं जर काही लिहायचं राहिलं असेल तुमचं, तर मग तुम्ही सेशन नंतर पूर्ण करा, कारण माझं स्वतःच भरपूर राहिलं आहे, ज्याच्यासाठी मी जुलै मंथला जॅकपॉट जुलै म्हटलंय. सो मी ते नंतर लिहीन 6 नंतर. सो आता नेक्स्ट मंथ आहे आपला ऑगस्ट. सो मी ऑगस्टला नाव देईल अबंडंट. तुमच्या दृष्टीने तुम्हाला काही वेगळं वाटत असेल मंथ अबंडंट सोडून, तर तुम्हाला जे छान वाटेल ते म्हणा तुम्ही. ठीक आहे. आनंदी पण होऊ शकतो. हा. I'm so happy and grateful that I was able to enjoy with my kids and society for 15th of August celebration. We celebrated it in a very good way, the society.
कृतज्ञ आहे मी कृतज्ञ आहे अबंडन्स ऑगस्ट साठी, कारण की आता हा महिन्यात श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि श्रावणाचे दिवस माझ्यासाठी खूप छान दिवस असतात, आनंदाचे दिवस असतात. मॅम ऐकायला येतं मॅम? येस येस, खूप छान. थँक्यू. I'm so happy and grateful that we have celebrated my son's birthday in a very nice way at my home, and everybody was so happy. मी आभारी मी आहे कृत 15 या दिवशी स्वातंत्र्य दिन, भारताचं स्वातंत्र्य दिन आम्ही आमच्या कॉलेजमध्ये साजरा करतो. धन्यवाद धन्यवाद. मी कृतज्ञ आहे अबंडन्स ऑगस्ट महिन्यासाठी, कारण 9 ऑगस्टला नागपंचमी होती. त्या दिवशी मी नागाची खूप छान पूजा केली. वा. मी कृतज्ञ आहे 8 ऑगस्टसाठी, कारण त्या दिवशी माझ्या मुलाचा बर्थडे होता. खूप छानपैकी आम्ही सेलिब्रेशन केलं. मी कृतज्ञ आहे 19 ऑगस्टसाठी, कारण त्या दिवशी रक्षाबंधन असल्या कारणाने मी भावाला सुंदर राखी बांधली आणि तो दिवस खूप छान सेलिब्रेट झाला. वा. मी अबंडंट ऑगस्ट ची 24 ची खूप आभारी आहे, कारण 10 ऑगस्टला आम्ही लोणावळ्याला अ, आमचं प्रशांत सरांचं ट्रेनिंग अटेंड केलं. वा. मी आभारी आहे 10 जुलैची. निळू फुले नाट्यगृहामध्ये महिलांचा डान्स प्रोग्राम होता, त्याचे पासेस आम्हाला मिळाले. वा. मी कृतज्ञ आहे मी कृतज्ञ आहे अबंडन्स 26 ऑगस्टची, कारण त्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी होती. मी उपवास केला होता आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला होता. खूप छान दहीहंडीचा उत्सव साजरे केला. वा. थँक्यू. तुम्ही छान म्हणजे डेकोरेशन केलं होतं. थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. वा.
मी अबंडंट ऑगस्टची आभारी आहे कारण 15 ऑगस्टला आम्ही आर्थिक आझादीचा सेमिनार खूप छान अटेंड केला आणि खूप म्हणजे बऱ्याच गोष्टी तिथे आम्हाला शिकायला मिळाल्या. थँक्यू. आभारी आहे या अबंडंट ऑगस्टची, कारण या महिन्यात मला नवीन प्रॉपर्टी घेता आली. वाव. मी कृतज्ञ आहे 23 ऑगस्टसाठी, कारण त्या दिवशी माझ्या फ्रेंडचा बर्थडे होता, त्याला मी गिफ्ट दिला होता, खूप खुश झाला. मी आभारी आहे. मी अबंडंट ऑगस्टची आभारी आहे कारण राखी पौर्णिमेसाठी माझा भाऊ मुंबईवरून आला होता आणि आम्ही खूप छान सेलिब्रेट केलं. वा. I'm able to get good, beautiful gifts from my small sister. Spending good time in family. Thank you so much. वाव. On, on occasion of Raksha Bandhan. अबंडंट ऑगस्ट मध्येच आपला इंडिपेंडन्स डे पण असतो ना, हो, पण स्वातंत्र्य. त्यासाठी पण कृतज्ञता व्यक्त करायलाच पाहिजे. एक, किमान एक, मॅक्झिमम ॲज मच ॲज यू कॅन. Jai Hind. मी आम्ही जय हिंद. आय एम सो ग्रेटफुल. आम्ही युनिव्हर्सिटीत वॉकिंग केल्यानंतर तिथे फ्लॅग घेऊन फोटोज वगैरे मला काढायला मिळाले. काय मिळालं? फ्लॅग वगैरे, फ्लॅग सगळे सगळे ग्रुप होते ना सगळे, मग फ्लॅग तिथं युनिव्हर्सिटीत फोटोज काढत होते. खूप छान असतं तिथं युनिव्हर्सिटीमध्ये फ्लॅग होस्टिंग. Good. मी खूप आभारी आहे जॅकपॉट 25 जुलैची. त्या दिवशी भाचीच्या इथे सत्यनारायणची पूजा होती, तिथं आम्ही गेलो होतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Wow. छान. मी कृतज्ञ आहे अबंडन्स 15 ऑगस्टची, कारण त्या दिवशी माझ्या मामाचा बर्थडे असतो. दरवर्षी ठरल्याप्रमाणे रात्री 12 वाजता त्यांना मी विश केला न विसरता. त्यांना खूप आनंद झाला. मी आभारी आहे. Always grateful for abundant August, for Independence Day of India. चला अजून I'm so पुढे happy and बघूया. grateful for. हम्म. I'm so happy and grateful for July. Sorry, August. Abundance August that I was able to get up early in the morning every day for good meditations. वाव.
आय एम थँकफुल टू दिस इयर. खूप खूप पाऊस बघायला मिळाला. खूप मजा आली. निसर्ग खूप एन्जॉय केला. वा. मी कृतज्ञ आहे अबंडन्स ऑगस्ट महिन्याची, कारण की जे पण मी अन्न ग्रहण केलं, पाणी ग्रहण केलं, पैसे मिळाले, चांगले आरोग्य मिळाले, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. ऑगस्ट महिन्यामध्येच यावर्षी राखी पौर्णिमा पण होती ना, हम्म. तर त्यासाठी पण लिहू शकता तुम्ही. लिहिलं मॅडम. वा. लिहिलेले सगळे दिवस राखी पौर्णिमेच होते जास्त. हम्म. काय म्हणाले? मेजॉरिटी गिफ्ट राखी पौर्णिमेच होते जास्ती. ओके. अवघड असते ते गिफ्ट घ्यायचं मुलींसाठी. सॉरी फॉर दॅट वर्ड अगेन. मी अबंडंट ऑगस्टची आभारी आहे, कारण मी ऑगस्ट मध्ये चा ट्रिपल चा कोर्स जॉईन केला. वा. Last 10 minutes. I'm so happy I was able to understand about Vastu Shastra in depth and was able to make changes in my home according to Vastu during this August month. ऑगस्ट मध्ये फ्रेंडशिप डे पण येतो ना. मी कृतज्ञ आहे अबंडन्स 16 ऑगस्ट साठी, कारण माझ्या भाचीचा ओटी भरण्याचा प्रोग्राम होता. आम्ही सगळे कुटुंब एकत्र येऊन खूप एन्जॉय केलं, खूप मजा आली आम्हाला. वा. मी ऑगस्ट महिन्यामध्ये ते वॉटर एक्सपेरिमेंट केलेलं आणि ते माझं सक्सेसफुल झालेलं, सो आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. Wow. मी अबंडंट ऑगस्टचे आभारी आहे, कारण आम्ही बालेवाडी वुमेन्स क्लब सोबत श्रावण सोहळा आणि मंगळागौरीचा सोहळा खूप छान सेलिब्रेट केला.
सो ग्रेटफुल फॉर अबंडंट ऑगस्ट बिकॉज मी त्या मंथ मध्ये मुळशीला गेलेली फिरायला तामिनी घाटामध्ये. घडी करून ठेवल्या ड्युटीचे कपडे घडी करून ठेवले तिथे बाहेर ठेवले बेडवर ठेवले. मी खूपच ग्रेटफुल आहे मॅजिकल ऑगस्टची, ज्यामध्ये आम्ही भरपूर मजा केली, मूवीला गेलोय, फिरायला गेलोय. So, आमच्या फॅमिलीमध्ये एक पूर्ण यंगस्टर ग्रुप आहे, सो आम्ही पूर्ण दोन दोन ते 3 दिवस बाहेर गेलो होतो फिरायला. तिकडे अफलातून मजा केली होती मुलांसकट. सो मी खूपच ग्रेटफुल आहे त्या मॅजिकल ऑगस्ट मधल्या दिवसांकरता. Wow. आय एम सो थँकफुल फॉर अबंडन्स ऑगस्ट. मी फॅमिलीमध्ये क्वालिटी टाइम देऊ शकलो, मुलांना, घरच्यांना. ऑगस्ट मंथ मी मध्ये मी खूपच हा बोला. हॅलो सुचिता मॅम बोला तुम्ही. मी हा नाही बोला मी सुचेता नव्हते मॅम. नाही मी नव्हते बोलत मॅम आता. ओके. ओके, मी बोलते. मी खूपच ग्रेटफुल आहे कारण 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे बद्दल आमच्या ग्राउंडवर खूपच मोठं एक टुर्नामेंट झालं होतं आणि त्यामुळे आमच्या ग्राउंडला मार्केटिंगसाठी खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि खूप छान मार्केटिंग झालं त्या टुर्नामेंटमुळे. सो आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट टुर्नामेंट. मी कृतज्ञ आहे अबंडन्स ऑगस्ट महिन्यासाठी कारण त्या महिन्यामध्ये मॅरवेल सरांबरोबर मॅजिक बुक अटेंड केलं. ओके. मी ऑगस्ट मंथ मध्ये अॅनी सोबत केलेलं मॅजिक बुक कम्प्लीट. हॅपी अँड ग्रेटफुल. बुक रिडिंग चालू केलं परत. थँक्यू. थँक्यू. ऑगस्टमध्ये सायन्स ऑफ गेटिंग रिच हे पुस्तक वाचलं. थँक्यू. मी मी ग्रेटफुल आहे कृतज्ञ त्या आहे मोमेंट अबंडन्स. करता. बोला बोला. ऑगस्ट मध्ये माझी जी लडाख ट्रिपची सुट्टी अप्रूव्ह झाली होती त्यासाठी. So, ती मोमेंट माझ्यासाठी खूपच फॅन्टॅस्टिक होती. मी आभारी आहे अबंडंट ऑगस्टसाठी, ज्यामध्ये रक्षाबंधन आलं आणि मला गिफ्ट मिळाले. त्या गिफ्टसाठी मिळालेल्या पैशांसाठी धन्यवाद. धन्यवाद. लक्ष्मी मातेची मी खूप खूप आभारी आहे.
वा. 5-5 होत आले कमेंट. येस, थँक्यू ज्योती मॅम, लक्षात करून देण्यासाठी थँक्यू सो मच. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. एक खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे आणि डाव्या बाजूला आपल्या हृदयाच्या इथे हात ठेवून आपण आज जे काही जुलै मंथ साठी म्हणा किंवा ऑगस्ट मंथ, जॅकपॉट जुलै किंवा ऑगस्ट मंथ मध्ये जे काही चांगले मोमेंट, चांगले क्षण किंवा आनंददायी जे काही मोमेंट्स आपण जगलो आहे, युनिव्हर्सने जे काही पैसे आपल्याला त्या महिन्यात दिलेले आहे, जे काही जेवण, अन्न, ज्या पण छोट्या छोट्या गोष्टी असतील पण तुम्ही त्या एन्जॉय केल्या असतील, साजऱ्या केल्या असतील, तर आपण त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि मनापासून थँक्यू, आभार व्यक्त करायचे आहे युनिव्हर्सचे, की इतकं सुंदर अशा माझ्या इच्छा, माझ्या अपेक्षा, माझी स्वप्न पूर्ण केलीस. मला एक दिवसेंदिवस मला एक एक लेवल, एक एक मजला वरती चढता आला. स्वतःला मी लेवल अप करू शकले. थँक्यू जॅकपॉट जुलै and abundant August month. Thank you, thank you, thank you. झालं असेल तर पुन्हा लिहायला सुरुवात करा. To open hours for all celebrations with all due respect for 15th of August, Raksha Bandhan, birthday celebrations at my family. I'm so grateful for abundant August because या महिन्यामध्ये मी खूप वर्षाविहार केला.
ऑगस्ट मंथ मध्ये गोकुळ अष्टमी पण होती ना, आपण त्यासाठी पण लिहू शकतो. ऑफिशियली 6:01 झाला आहे. ज्यांना कोणाला लिव्ह करायचं असेल किंवा बंद करून पुढचे कामांना सुरुवात करायची असेल तर करू शकता. सो थँक यू फॉर जॉईनिंग, थँक यू फॉर प्रॅक्टिसिंग, थँक यू फॉर रायटिंग. थँक्यू. मला लिव्ह करायच्या आधी एक शेअर करायला आवडेल. काल मी एक अॅनिमेटेड मूवी बघितला. खरं तर मी मुलीला आवडतो म्हणून गेली होती, मुफासा मूवी. पण मला असं वाटतं की मी सजेस्ट करावं सगळ्यांना की खरंच आपण पण सगळ्यांनी तो हेडफोन पाहिजे का? बघावा. कारण त्या आवाज मूवीमध्ये येतो. म्हणजे जे आपण मॅजिक बुक मध्ये सगळं शिकलोय तर त्याच्या रिलेटेडच, म्हणजे किती स्ट्रॉंग बिलीफ आपलं असायला पाहिजे ह्याचं एक आपल्याला हे हे मिळतं. याचं एक आपल्याला सजेशन्स मिळतात. म्हणजे त्या मूवी मध्ये खूपच छान त्यांनी सांगितलेलं आहे, सगळा मेसेज जो दिलेला आहे की आपण कसे आपले विजन क्रिएट करू शकतो आणि आपण आपल्या विजन वरती किती स्ट्रॉंग बिलीफ ठेवायला पाहिजे, केलं पाहिजे. सो हे सगळं त्यात आहे. सो मी खरंच सजेस्ट करेल की सगळ्यांनी हा मूवी बघा. कोणता मूवी? मुफासा म्हणून आलाय एक ओके. अॅनिमेटेड मूवी. म्हणजे आधीचा एक लायन किंग म्हणून होता, त्याचाच हा पार्ट 2 आहे. तो आपण कंटिन्युएशनच्या ऐवजी त्याच्या आधीचा पार्ट म्हणू शकू या पार्ट 2 ला. पण सगळ्यांनी खरंच बघा मूवी तो. खूपच मुफासा. छान आहे. येस. ओके. मूवीवरून थँक्यू. आठवलं. थँक्यू. मला मी काल सर्फिरा मूवी बघितली. मॅडम म्हटलं